आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेच्या आजच्या 20 जानेवारीच्या भागात शुभा कळकळीने यशवंतकडे विनंती करते की स्वीटीचं सासर आणि माहेर आपणच आहोत, त्यांचं लग्न आपण थाटामाटात लावून देऊयात ना. यशवंत विचारतो की म्हणजे आता तू स्वतःचं म्हणणं खरं करणार का? सतत दुसऱ्याच्या आनंदाचा विचार, स्वतःच्या आनंदाचा विचार तू कधी करायला शिकणार आहे शुभा? शुभा अगदी हसत उत्तर देते की माझ्या माणसाच्या आनंदातच माझा आनंद आहे. खरंच. शुभाचे डोळे अश्रूंनी पाणावलेले असतात. आता यशवंत देखील पागळतो. यशवंत स्वतः सागरगोट्या भरणीतून बाहेर काढतो आणि शुभाचा हात हातामध्ये घेत तिच्या हातात ठेवत म्हणतो की करा, आता तुम्हाला हवं ते करा. शुभा ही यशवंतचे आभार मानते. ती त्याला थँक्यू म्हणते. दोघेही खूप खुश असतात. आता शुभाचं स्वप्न पूर्ण होणार असतं. मकरंद स्वीटीचं लग्न अगदी धूमधडाक्यात लागणार असतं. परंतु ही गोष्ट मकरंदला कुठे ठाऊक? मकरंद फोन करून त्याच्या मित्रांना लग्नाचं जे आमंत्रण दिलेलं असतं ते कॅन्सल करण्यासाठी त्याने फोन केलेला असतो. परंतु नेमकी शुभा येते. ज्यावेळी मकरंद आता लग्नाचं आमंत्रण कॅन्सल करणार इतक्यातच शुभा त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. मकरंद तिच्याकडे वळून पाहतो तर मकरंदला ती सांगते की तू फोन घे. अरे म्हणजे फोन घालते घे. मकरंद विचारतो की का, काय झालं? तेव्हा शुभा म्हणते की तुझ्या सगळ्या मित्रांना लग्नाला आवर्जून बोलव. आता मकरंदला कळत नाही की यशवंतने तर असा निर्णय घेतलाय आणि आता येऊन शुभा त्याला अशी सांगते आहे. नक्की आईबाबांचं चाललंय तरी काय? शुभा म्हणते की मी जेवढं सांगते तेवढं कर. इतक्यातच स्वीटीही येते. आता स्वीटीला देखील कळत नाही. दोघेही गोंधळलेले असतात. तर मकरंद म्हणतो त्याच्या मित्राला की अरे हां, मी यासाठी फोन केला होता की सगळ्यांनी घरच्यांनी लग्नाला आवर्जून यायचं आहे, त्याचीच आठवण करून द्यायची होती. आपण नंतर भेटून बोलूयाच असं म्हणून तो फोन ठेवून देतो. स्वीटी समजूतदारपणा दाखवत शुभाला म्हणते की आई, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळं समजून घेऊ शकतो. तर शुभा म्हणते की काळजी तुम्ही नाही, काळजी आता आम्ही करायची. तुमची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. तेव्हा नेमकी तिथे सीमा येते आणि चोरून ती बोलणं ऐकते. तर मकरंद म्हणतो की अगं आई, बाबांचं. तेव्हा शुभा म्हणते की अरे तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना मकरंद. हे बघ, लग्नाची एवढी धामधूम चालू आहे, त्याचं त्यांना खूप जास्त टेन्शन आलं आणि बाबा काय रे, मनात आलं की बोलून टाकतात, तसंच त्यांनी बोलून टाकलं. शुभा मकरंद स्वीटीला सांगते की हे बघा, मी बाबांशी बोलले आहे आणि ते आता तयार झाले आहेत. त्यामुळे लग्न साध्या पद्धतीने नाही तर अगदी धूमधडाक्यात लागणार आहे. यशवंतने लगेचच निर्णय कसा बदलला हे सीमालाच कळत नसतं आणि मुद्दाम सीमा शुभाजवळ येते. स्वीटीला दूर सारून ती शुभाला म्हणते, आई, तसंही सकाळी बाबांनी आपल्याला सर्वांना एकत्र बोलवून निर्णय ऐकवलाच होता की, आणि एवढ्या एका लग्नासाठी इतके पैसे उडवणं बरोबर वाटत नाही. तेव्हा शुभा म्हणते की अगं, हे आपल्याला परवडणार तरी आहे का, असं सीमाने म्हणतात. शुभा तिला मग विचारते की अगं, लग्नासाठी पैसे खर्च करणं म्हणजे उडवणं असं वाटतं का तुला? शुभा अगदी प्रेमाने सीमाची समजूत घालते. ती म्हणते की हे बघ बाळा, लग्न हे आयुष्यात एकदाच होतं आणि ते क्षण, त्या आठवणी अगदी संस्मरणीय व्हाव्या यासाठी सर्वच जण आनंदाने एकत्र आपल्या नातेवाईकांबरोबर, माणसांबरोबर वेळ घालवावा असं वाटणं चुकीचं आहे का? सीमाला तरी देखील हे सगळं काही पटत नसतं. तिचा नुसता चळफळाट होतं आणि ती शुभाला विचारते की आई, तसं नाही आहे, परंतु आपली परिस्थिती बघणं तितकंच महत्त्वाचं आहे ना. त्यावरती शुभा तिला विचारते की मग या सगळ्याचा विचार मी केला नाही असं वाटतं का तुला? अगं, आपल्याला जमेल, आपल्याला पटेल, आपल्याला शक्य होईल तितक्या आनंदाने मुलांचं लग्न लावून देणं, त्यांच्या आयुष्यातला तो दिवस अगदी त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहावं असा साजरा करणं हे कोणत्याही आईवडिलाचं स्वप्नच असतं. तरीही सीमा विचारते की परंतु आई, हे बघा, लग्नावरती पैसे खर्च करण्यापेक्षा आपण ते एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये गुंतवले असते तर जास्त बरं झालं असतं ना. तेव्हा शुभा तिला समजावते की तू अगदी बरोबर बोलते आहेस सीमा, परंतु समीरचं, तुझं, मीतूचं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून दिलं. मग माझ्या तिन्ही मुलांना न्याय हा समानच मिळायला हवा ना. स्वीटी मकरंद खूपच खुश झालेले असतात. शुभा
सीमाला सांगते, मकरंद स्वीटीचं लग्न अगदी थाटामाटातच होणार. स्वीटीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आलेले असतात. तेव्हा शुभा तिच्याकडे जाते, तिचे अश्रू पुसते आणि सीमाला म्हणते की स्वीटी, तिचं लग्नाबाबतची काहीतरी स्वप्न असतीलच ना. तिचे आई वडील तिच्यासोबत नाही आहेत, मग ही जबाबदारी आमची आहे. ती स्वीटीला समजावते की आज मेहंदी आहे ना तुझी, असं अजिबात रडायचं नाही या वेडी कुठली. आणि ती पुन्हा तिचे अश्रू पुसते. स्वीटी शुभाला घट्ट मिठी मारते आणि मकरंद देखील. दोघेही खूप खुश असतात. परंतु शुभाच्या निर्णयाने तिथे सीमाचा खूप चळफळाट होत असतो, नुसता संताप होत असतो. इकडे समीरने मकरंदच्या लग्नात सामील व्हायचं असं ठरवलेलंच असतं आणि त्यासाठी समीरने एक सुवर्णमध्य काढलेला असतो. त्याच्यासोबत त्याचा मित्र त्या प्रोजेक्टवरती काम करत असतो. त्याच्यावरती सगळी जबाबदारी सोपवलेली असते. परंतु हिमेशबाई म्हणतात की जर अचानकपणे त्यात काही प्रश्न विचारले क्लायंटने, त्यांना काही माहिती हवी असेल, तर तिथे तू हजर असायला हवंच ना, कारण तो तुझा कॉन्सेप्ट आहे. समीर विश्वासाने हिमेशबाईंना सांगतो की निरंजनवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याला मी सगळं शिकवेन ना. तो प्रेझेंटेशन अगदी उत्तम पार पाडेल. तरी देखील हिमेशबाई म्हणतात, ते एवढी मोठी संधी तुला मिळते आहे, तू स्वतःचं करिअर रिस्कमध्ये टाकतो आहे, कारण या सगळ्यांमध्ये थोडी जरी गडबड झाली तरी तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते. आणि समीर, हे बघ, तू जे बोलतोयस त्याबद्दल मला थोडा तरी विचार करावा लागेल. आणि हिमेशबाई तेथून निघून जातात. समीर आता खूप मोठा अडचणीत सापडलेला असतो. निरंजन त्याला विचारतो की समीर, तुला काय वाटतं, मला हे सगळं जमेल ना? हिमेशबाईंना हे सगळं पटेल का? समीरच्या डोक्यावरती आता टांगती तलवार असते. एक तर हिमेशबाई अजूनही प्रोजेक्ट निरंजनच्या हाती द्यायला तयार नसतात. प्रेझेंटेशनची सगळी जबाबदारी समीरने निरंजनवरती सोपवलेली असते. त्यात थोडीही गडबड झाली तर समीरची नोकरी धोक्यात येणार आणि तो बिचारा टेन्शनमध्ये येतो. तर इकडे स्वीटी खूप छान तयार झालेली असते. मेहंदी सोहळ्याला सुरुवात होणारच असते. त्यासाठी स्वीटीने स्वतःच खूप छान तयार झालेली असते आणि त्यातून ती खूप सुंदरही दिसत असते. ज्यावेळी मकरंद येतो तो तिच्यावरती फुल टू लट्टू होतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर मकरंद अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तर तो स्वीटीला म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसते आहेस. स्वीटी थँक्यू म्हणते. मकरंद स्वीटीला मिठी मारतो आणि तो मुद्दामच तिला विचारतो की काय मग, आज मेहंदी आहे म्हणे, आज माझं नाव तुझ्या हातावरती कोरलं जाईल मेहंदीने. स्वीटी मुद्दामच मकरंदची गंमत करते. ती म्हणते की नाही आणि मकरंदचा हात झटकते. आता मकरंदला आश्चर्य वाटतं. तो स्वीटीला म्हणतो की अगं वेडी, आजच्या दिवशी ना नवऱ्याचं नाव मेहंदीने नवरीच्या हातावरती लिहितात. स्वीटी म्हणते की असं का? आता स्वीटीला सगळ्या रीतीभाती माहिती असतात, परंतु ती मुद्दाम मकरंदची गंमत करते. स्वीटी म्हणते की इथे माझं लग्न आहे, माझा मेहंदी सोहळा आहे, मग मला हवी तशी डिझाईन मी माझ्या हातावरती काढून घेईलच की. आणि स्वीटी तेथून निघालेली असते. हे सगळं स्वीटी मुद्दाम करते. जाता जाता मकरंद तिचा हात पुन्हा पकडतो आणि अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन तो म्हणतो की कसं आहे ना स्वीटी, अगं नवरीच्या हातावरती नवऱ्याचं नाव लिहिलं जातं आणि मग हनीमूनच्या दिवशी त्या हातावरती नवरा अगदी अलगद आपलं नाव शोधतो. आणि ज्यावेळी मकरंद स्वीटीचा हात हातात घेऊन तिच्या हाताला किस करणार, तर स्वीटी आपला हात काढून घेत म्हणते की हल्ली ना फिल्मी खूप बघतो आहेस तू. स्वीटी निघून जाणार. मकरंद पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो की हे काय आहे आता. स्वीटी मकरंदची मस्करी करत म्हणते की कसं आहे ना मिस्टर किल्लेदार, आजकाल जमाना बदलला आहे, त्यामुळे मला जे हवं तेच होणार. आता स्वीटी मुद्दाम तिला काही माहिती नसल्यासारखं दाखवते. मकरंद म्हणतो की अच्छा, म्हणजे या रीतीभाती तुला माहितीच नसतील ना. आणि मकरंद बाजूला जातो. त्यानंतर टेबलवरचा तो पेन उचलतो आणि स्वीटी जवळ येत म्हणतो की असू देत, काही हरकत नाही आहे, परंतु आज तुझ्या हातावरती माझंच नाव लिहिलं जाणार. आणि स्वीटीचा हात पकडून तो पेनाने आपलं नाव लिहायला सुरुवात करतो. स्वीटी इकडे तिकडे धावत असते. मकरंद देखील तिच्या पाठीमागे धावतो तिला पकडण्यासाठी आणि शेवटी मकरंद तिला पकडतोच. तेव्हा स्वीटी म्हणते की अरे सोड ना मकरंद प्लीज. मकरंद अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तो
स्वीटीला म्हणतो की ठीक आहे, सोडलं. आता तुला सोडलंच आहे म्हटल्यानंतर त्याच्या बदल्यात मला काहीतरी हवं की नाही? तेव्हा स्वीटी अगदी मकरंदला लाजून घट्ट मिठी मारते आणि इतक्यातच तिथे शुभा येते. त्या दोघांच्या चालू रोमॅन्समध्ये शुभाने खोडाच घातलेला असतो. आता दोघांचीही चांगलीच धांदल उडते. शुभा आपले तोंड लपवत म्हणते की अरे नाही नाही, मी काहीच पाहिलेलं नाही आहे. तेव्हा दोघेही इकडे तिकडे पळायला लागतात. त्यानंतर स्वीटी ही धावत येऊन शुभाच्या पाठीमागे लपते आणि खूप लाजते. तर शुभा मुद्दामच विचारते की काय रे मकरंद, नक्की काय चाललं होतं? तर मकरंद गडबडलेला असतो. तो म्हणतो की काही नाही आई, अगं ते पेन चालत नव्हतं ना, ते हातावरती लिहून बघत होतो चालतोय की नाही, पण सगळी गोची झाली. शुभाला हसू येतं. ती म्हणते की आणि स्वीटी तुझं काय? स्वीटी म्हणते की माझं काहीच नाही. तर शुभा विचारते की तुझ्या बायकोला मी घेऊन गेले तर चालेल का रे? नेते बाबा, बाहेर सगळ्या बायका जमल्या आहेत, मेहंदीला सुरुवात करायची आहे ना. तर शुभाने अगदी जय्यत तयारी केलेली असते. जाता जाता स्वीटी मकरंदला चिडवते. तर मकरंद तिला फ्लाइंग किस देतो. किल्लेदारांचं घर अगदी पाहुण्यांनी भरलेलं असतं. शेजापाजारचे सगळेच जण तिथे हजर झालेले असतात आणि स्वीटीच्या मेहंदी सोहळ्याला आता सुरुवात होणार असते. बाहेर सानू आलेल्या सर्व बायकांना गुलाब आणून देत असते. सर्वच जण तिचं खूप कौतुक करत असतात. इतक्यातच शुभा नवरी मुलीला म्हणजे स्वीटीला घेऊन बाहेर येते. तर शुभा बाहेर आल्यानंतर कॉलनीतल्या आलेल्या सर्व बायका स्वीटीचं खूप कौतुक करत असतात. शुभा कॉलनीतल्या सर्व बायकांची स्वीटीची ओळख करून देते आणि शुभा तिथे सर्वांना सांगते की सर्वांनीच मेहंदी हातावरती काढायची आहे बरं का. स्वीटीच्या मेहंदी सोहळ्याला आता सुरुवातच झालेली असते. तर सुमन तिथे शुभाचं कौतुक करत म्हणते की खरंच धाकट्या सोन्याचे खूप जास्त लाड करतेस बरं का शुभा तू. तेव्हा शुभा म्हणते की अगं सून सून नाही ग, स्वीटी तर मुलगीच आहे माझी. आणि तिथे उपस्थित असलेल्या सीमाचा नुसता चळपळाट होत असतो. ती खूप रागाने स्वीटीकडे पाहत असते. तिथे शुभाच्या तोंडी फक्त आणि फक्त स्वीटीचं कौतुक होत असतं. स्वीटीचंच गुणगान गात असते ती आणि म्हणून ती स्वीटीवरती नुसती जळते. मी तू मुद्दामच म्हणते की सुमन मावशी, स्वीटी घरात आल्यापासून आई मला देखील विसरली आहे बरं का. खरं तर ती थट्टा करत असते. तर शुभा तिला म्हणते की तू मला विसरू देणार आहेस का? अगं सुमन, खरं सांगायचं झालं ना तर या लग्नाची सगळी तयारी आपल्या मीतूने केली आहे. खरंच माझी मीतू खूप गोड आहे आणि तसंही आपली मुलगी असो किंवा सून असू देत, आपल्या सुनांची मुलींची हवस आपणच तर करायची असते ना. असं शुभाने म्हणताच प्रभाताई लगेच म्हणते की हौशी आईची हौशी मुलगी. सर्वच जण हसत असतात. सर्वच जण अगदी आनंदामध्ये असतात. इतक्यातच मालिकेमध्ये सायलीची धुमधडाक्यात एंट्री होते आणि सायली ज्यावेळी शुभाला हाक मारते सर्वच जण तिच्याकडे पाहत असतात. आता ही सायली नवीनच कोण आली असावी असं सर्वांना प्रश्न पडलेला असतो. शुभा जाऊन सायलीची भेट घेते आणि सायलीला ती घेऊन येते. सायली स्वीटीजवळ बसते. स्वीटी सायली दोघीही भेटतात. तर शुभा घरातील सर्वांची सायलीसोबत ओळख करून देते. ती म्हणते की अगं ही सायली, आमचं भजनी मंडळाचं भजन असतं ना मंदिरामध्ये, तिथेच माझी आणि हिची भेट झाली. इतकी गोड गाते ना आणि खरंच खूप गोड मुलगी आहे असं ती सायलीचं कौतुक करते. आता तिथे शुभा सायलीला आग्रह धरते की आज एक तरी भजन तुमचं झालंच पाहिजे. आता शुभाने सायलीला गाणं म्हणायला सांगितल्यानंतर तिथे सर्वच जण सायलीला गाणं गाण्यासाठी आग्रह धरतात. सायली देखील आपल्या गोड आवाजामध्ये मेहंदीचं एक सुंदर असं गाणं गाते आणि सर्वच जण टाळ्या वाजवून सायलीवरती नुसता कौतुकाचा वर्षाव करत असतात. शुभा सायलीला म्हणते की स्वीटीसोबत तू छान गप्पा मार, मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते. तर जी सीमा नुसती सायली आल्यानंतर तिला पाहून चिडलेली असते, रागावलेली असते, ती सीमाला देखील सायलीच्या गाण्याची भुरळ पडते. तिला देखील सायलीचं गाणं खूप आवडतं. तर मितू शुभाला म्हणते की अगं आई तू बस, मी घेऊन येते. परंतु शुभा म्हणते की अगं मुलीनो, तुम्ही मेहंदी काढताय ना, मग मेहंदी काढा, मी सायलीसाठी काहीतरी खायला आणते म्हणत ती किचनमध्ये निघून जाते. सायली स्वीटीला विचारते की मग आज मेहंदीचा कार्यक्रम आहे, या घरात नवीन सून बनून येणार आहे, तुला नक्की कसं वाटतंय? तेव्हा स्वीटी म्हणते की खरं सांगू का, तर मी खूप खुश आहे, कारण आई मला सून नाही तर स्वतःची मुलगी मानतात.
खरं तर मी जरी खुश असले तरी देखील मला थोडं टेन्शन आहेच. तेव्हा सायली स्वीटीला प्रेमाने समजावते की अगं, एवढी भीती मनात ठेवू नकोस. शुभा काकू खूप प्रेमळ सासू आहेत. तेव्हा स्वीटी म्हणते की आई प्रेमळ आहेतच, परंतु घरातल्या सर्वांचा विश्वास मी नाही जिंकू शकले तर, माझ्या हातून एखादी चूक झाली तर. खरं तर या सगळ्याचं खूप जास्त टेन्शन येतं मला आणि त्यामुळे मला भीती वाटते. तेव्हा सायली तिला समजावते की अगं, घाबरायचं काय त्यात. सायली खूप प्रेमाने स्वीटीची समजूत घालते. ती म्हणते की अगं, जर शुभा काकू तुला मुलगी मानतायत तर त्यांची मुलगी पण. नंदेला जावेला बहीण मान. तू काका काकूंना आई वडील मान. दिराला भाऊ मान. बघ, हे सगळं कुटुंब अगदी तुझंच आहे. आणि हे बघ, आपण आपल्या घरात राहतोच ना, मग आपल्या घरात सगळी माणसं सारखी नसतात ना. कोणी सतत रुसत असतं, कोणी मनाने कितीही चांगलं असतं, तर कोणी आपल्यावरती जीवापाड प्रेम करणारं असतं, तर कोणी आपल्याला नुसतं त्रास देणारं असतं. मग आपल्याला माहिती असतं ना तरी देखील ही सगळी आपली माणसं आहेत आणि आपणच त्यांच्यासाठी जगायचं आहे. आता सायली एवढं प्रेमाने स्वीटीची समजूत घालत असते. नक्की पुढे जाऊन स्वीटीला घर कसं सावरायचं आहे त्याच्याबद्दल सांगत असते. तेव्हा सीमाचा नुसता जळफळाट होत असतो. ती सायली स्वीटीकडे खूप रागाने बघते. स्वीटी सायलीसोबत बोलून खूप खुश असते. स्वीटीच्या मनातली भीती थोडीशी सायलीमुळे कमी झालेली असते. स्वीटी सायलीचे आभार मानते. आज इतक्यातच शुभा सायलीसाठी खाऊ घेऊन आलेली असते. सायली ज्यावेळी लाडू पाहते ती म्हणते की काकू, तुमच्या हातचा लाडू? मग तर खाल्लाच पाहिजे. तर शुभा सायलीला म्हणते की आता बघ, मी माझ्या सुनेच्या हातावरती स्वतः मेहंदी काढेन. तेव्हा सायली स्वीटीला खुणवते आणि किती छान आहे हे सगळं असं सांगते. तेव्हा स्वीटी ही खूप खुश असते, परंतु सीमाचा नुसता चळफळाट होत असतो. अगदी स्वीटी शुभाचे एवढं एकमेकींच्या वरचा प्रेम, त्यांनी एकमेकीला लावलेला जीव ते पाहून तिचा नुसता तिळपापड होतो. आणि त्यात आता सायलीने स्वीटीची समजूतही घातली आहे. तर आजचा हा भाग इथे संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पुढे आपण पाहूया, सीमाचा नुसता तिळपापड होत असतो आणि शुभा स्वीटीवरती इतकं प्रेम करते ते तिला काही पचत नसतं. ती समीरवरतीच या सगळ्याचा राग काढते आणि ती म्हणते की तुझ्या आईला ना नुसतं त्या स्वीटीचाच पुळका आहे, नुसतं तिच्यावरती त्यांचं प्रेम उतू चाललेलं असतं. तर शुभा म्हणते की प्रत्येक सासूने आपल्या सुनेसाठी, मुलीसाठी एखादा तरी दागिना हा करावाच लागतो. त्यावरती सीमा चिडूनच विचारते की मग हे सगळं तुम्ही मला का सांगताय. आता सीमाच्या बोलण्याचा टोन पाहून शुभाला मोठा धक्काच बसतो. शुभाने स्वतःच्या बांगड्या, सोन्याच्या बांगड्या विकून स्वीटी सीमासाठी छानसे दागिने तयार केलेले असतात. तर नेमकं यशवंत तिच्या हाताकडे पाहतो आणि तिला या सगळ्यांबद्दलचा विचारतो की तू स्वतःच्या हातातील बांगड्या मोडून दोन्ही सुनांसाठी दागिने केले.